या ठिकाणी आपल्याला पुरंदरचे भाग्यविधाते आदरणीय बापू या ठिकाणी संबोधित करतात। डिपार्टमेंटला सांगा फोन नाही जाऊन बोल जाऊन कोणतरी जाऊन सांग प्रशांत सांग रे कोण जाते तिकडे जर पोलिसांना सांग पोलिसांना सांग बेरुजाला जाऊन सांग त्यांना बंद कर म्हणा थोडा एक अर्धा तास जिल्हा परिषद निवडणुका 2026 आणि त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुका 2026 या निवडणुकींच्या दरम्यान आपल्या पक्षातर्फे धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभ्या असणाऱ्या आमच्यासह भारतीताई अतुलदादा मस्के आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी उभ्या असणाऱ्या रेखाताई नितीन केदारी या दोन्ही आमच्या भगिनींना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करा हे सांगण्यासाठी आज इथे आम्ही सर्वजण आलेलो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झालं ते अतुल मस्के, भारतीताई मस्के, रेखा केदारी, शीतल साळुंके, दादा थोपटे, इरफान बागवान, दया चव्हाण, केशव बंडगर, मंगेश धमाळ, अजय राऊत, सचिन रसाळ, सतीश साळुंके, प्रकाश शिंदे, अथर्व पवार, राहुल यादव, सागर भुजबळ, राजू पटणे, प्रशांत थोपटे, कोमल थोपटे, दीपाली चव्हाण, अश्विनी राऊत, उषाताई पवार, विराज निगडे, रणजित निगडे, संकेत निगडे, रामदास वाघ, VK जगताप, महेश जेदे, अखिल बनसोडे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना, तरुण सहकारी आणि लाडक्या बहिणींना देखील आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। निरेमध्ये शक्यतो संध्याकाळच्या वेळेसच सभा घेतली 7-8 वाजता तर प्रचंड जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। आज तगायचा माझा 20 वर्षातला अनुभव, पण हरकत नाही। एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आपण सर्वजणात आणि सर्व मला चेहरे हे पूर्णपणे 100% शिवसेनेच्या आधिपत्याखाली काम करणारे आमचे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत आणि महिला दिसत आहेत। मित्रो, काल मला एक पत्रकार भेटला, माझी इंटरव्ह्यू घेतली आणि त्याने मला विचारलं की विजयराव, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकायचं तुमचं व्यूहरचना काय, स्ट्रॅटेजी काय आहे? आणि मी त्याला फटकन उत्तर दिलं की बाबा, या निवडणुका जिंकण्यासाठी आमची स्ट्रॅटेजी, आमची व्यूहरचना एकच आहे, 24 तास काम आणि पुरंदरचा विकास, आणि तो निरंतर विकास। निवडणुका आल्यात म्हणून नाही, 12 महिने 5 वर्ष निवडणुका येतात जातात, परंतु 24 तास पुरंदरच्या विकासासाठी झटणारी एक नवीन पिढी ही मी उभी केली आहे। आणि त्यातलाच हा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते उद्या असामान्य होणार आहेत। भारतीताई 100% जिल्हा परिषद सदस्य होणार, केदारीताई तुम्ही पंचायत समिती सदस्य होणार। त्याचं कारण या शिवसेनेचं, धनुष्यबाणाचं, बाळासाहेबांचं, एकनाथराव शिंदेंचं एक स्वतःचं प्रभावी अशा प्रकारची व्यक्तिमत्व आहेत की ज्याच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेना एक पक्ष आहे की जो 24 तास लोकांच्या, सर्वसामान्यांच्या दुःखात समाविष्ट असतो, बारीक सारीक गोष्टीत तो काम करत असतो। आणि म्हणून मी निश्चित त्या पत्रकारांना विचारलं, जसा मला तुम्ही प्रश्न विचारला तसा विरोधकांना प्रश्न विचारा। एकाही विरोधकाकडे दाखवायला एक काम देखील नाही। 50 वर्ष सत्तेत राहिला तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक, त्यातले काँग्रेसचे काल गेले कपडे बदलून तिकडे,
पण निकरतेपणा तोच. एकही काम दाखवा, एकही काम 50 वर्षातला की जे पुरंदरच्या हिताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. 1993 सालचं गुंजवणी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती ना, नाही पूर्ण करू शकले धरण. 1993 साली 2007-8 साली आपण उपोषण केलं, आंदोलन केलं, तेव्हा पुरंदरच्या जनतेला नवे या नेत्यांना सुद्धा माहीत पडलं की पुरंदर वेल्ल्याच्या गुंजवणी धरणातून 2.02 TMC पाणी आपला हक्काचं आहे. हे नेत्यांना देखील माहीत नव्हतं. त्या उपोषणामुळे अख्ख्या संपूर्ण पुरंदर तालुक्याला आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला तो विषय माहीत पडला. उपोषण केलं आपण 8-9 दिवस. त्या उपोषणातून हानी झाली, माझी किडनी गेली. आजही आत्ता डायलिसिस करून रात्री 1 वाजले होत्या आणि म्हणून डायलिसिस सकाळी 7ला गेलो. डायलिसिस करून मी इथे आलो आहे. काही हरकत नाही. गुंजवणीचं पाणी धरण मी 2.5 वर्षाच्या आत पूर्ण केलं मंत्री झाल्याबरोबर. पुढची पाईपलाईनची 1313 कोटीची ऑर्डर दिली. पण या नतद्रष्ट लोकांनी जे आता भाजपमध्ये गेलेत ना, 5-5 केस केले हायकोर्टामध्ये आणि 2 वर्ष काम अडकून ठेवलं. बरोबर 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान हायकोर्टाने सगळ्या केसेस बोगस, फॉल्स अँड फ्रिव्हिलस, खोट्या आणि बिनबुड्याच्या आहेत असं म्हणून फेकून दिल्या सगळ्या केसेस. पण वेळ गेला 2 वर्ष, नाहीतर कदाचित त्यावेळेसच पाणी आणण्याचं बरंच काम झालं असतं. अशा प्रकारचे नालायक, माझं राजकारण झालं पाहिजे, लोक मेली तरी चालतील, अशा प्रकारचं नालायक काम सध्या ग्राउंड लेवलला असणाऱ्या भाजपच्या लोकांनी केले. भाजपचे वरचे नेते आम्ही मानतो, पंतप्रधानांना मानतो, मुख्यमंत्र्यांना मानतो, सर्व नेत्यांना मानतो, महायुतीत आहोत आपण. पण हे जमिनी लेवल असणारी ही झुरळं त्या सगळ्यांचं नाव खराब करतायत. पाच वर्ष 2019ला दुर्दैवाने अपघात झाला, मी बाजूला गेलो. 20 जुलै 2020 रोजी गुंजवणीची लाईन जी मी मंत्री असताना वरून केली होती, तोंडल, माहूर, परिंचे, हरणी, वाल्याच्या संपूर्ण 12 वाड्या आणि नंतर राख, ती जी लाईन वरून होती, या चोर लोकांनी 300 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी तोंडलवरून लाईन जेऊर मांडकी करून राख ती लाईन कमी केली आणि त्याच्यातून 300-350 कोटीचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला. पण वाल्याच्या माझ्या शेतकऱ्यांनी ते अडवलं. आणि नंतर मी 1-2 वर्षांतर बघतो की शेतकरी अडवतायत काय, म्हणून जेव्हा जाऊन मी पाहिलं तर ही लाईन 20 जुलै 2020 रोजी माझी त्या आमदारांनी अडवली, वेगळी केली होती, अधिकाऱ्यांनी फ्रॉड केला होता. आपलं काम करायचं, नाही तर त्याच्यावर मोठी इन्क्वायरी लागेल. कर्मधर्म संयोगाने आपलं सरकार आलं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले आणि त्यावेळेस सगळ्या गावच्या लोकांना घेऊन मी मुंबईमध्ये सह्याद्री रेस्ट हाऊसवर मुख्यमंत्री आणि सगळे तत्कालीन मोठे अधिकारी या सगळ्यांची भेट घेतली. सगळ्या गावकऱ्यांचे 2-2, 4-4, 5-5 लोक नेले होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ही लाईन जशी होती तशी करताय बापू, चांगलं आहे, पण अजून जरी कुठे या लाईनमधून पाणी देण्याला एखादी वाडी वस्ती राहत असेल तर ते देखील पूर्ण करा. हे पुढच्या 2-4 वर्षाचं काम आहे, परत बाहेरून कुठे पाणी मिळणार नाही, असं आमच्या नेत्याने सांगितलं. आणि म्हणून ती लाईन पुन्हा वरून केली गेली आणि आता तिची किंमत झाली 1882 कोटी. त्यालाही मान्यता दिली. 3 उपसा सिंचन भोरच्या धरून त्याला मान्यता दिली गेली आणि पुढच्या 1-2 मीटिंगमध्ये आता त्याला मंत्रिमंडळाची मान्यता होत पुढचं काम चालू आहे. 5 वर्षात या नतद्रष्ट माणसाकडून 1 इंच लाईन झाली नव्हती, 1 इंच.
7-8 महिन्यात आपण 23 किलोमीटर लाईन पूर्ण केली. 23 किलोमीटर. मायनर सुद्धा काम करायचं सुरुवात झालं. याला काम म्हणतात, याला विकास म्हणतात. तुम्ही सांगा ना, तुम्ही काय केलं गेल्या 5 वर्षात? काय केलं? नव्हे, 50 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने कोणतं असं मोठं काम केलं? ते पुरंदर उपसाचं 99ला पास झालेलं काम युती सरकारच्या काळात ते देखील सडून ठेवलं होतं. कदाचित मी आमदार झालो नसतो तर आजही पुरंदर उपसा पूर्ण झाली नसती. आणि म्हणून आता त्या पुरंदर उपसाच्या जीवावर ज्या सुपे गाव, ज्या पिसरोई गावामध्ये यात्रेच्या वेळेस एप्रिल मेला पियाला टँकर द्यावे लागत होते, त्या पिसरोई गावात आज 3,500 एकर ऊस आहे. तैया 3,500 एकर ऊस. माळशिरस गाव आहे, त्या माळशिरस गावातल्या आमच्या सगळ्या माता भगिनी सकाळी पिकअपमध्ये बसायच्या आणि मजुरी करायला खाली यवतला आणि दौंडला जायच्या. आज पाणीच पाणी झालंय आणि त्याचा परिणाम असा झालाय की आता आमच्या माता भगिनी खाली जात नाहीत, खालच्या मजुरी करणाऱ्या महिला वर येत आहेत. याला विकास म्हणायचा. तुम्ही पिसरोलीला जा, तुम्ही टेकवडीला जा, तुम्ही माळशिरसला जा, तुम्ही मावडी कपाला जा. शेतीच्या जोरावर आणि या पाण्याच्या जोरावर आमच्या शेतकऱ्यांनी 1-1, 2-2 कोटीचे बंगले बांधले. याला म्हणतात विकास. तुम्ही काय केलं तर ते सांगा ना. रस्ते 178 किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून मी केले आणि म्हणून चकाचक रस्ते सगळीकडे झाले. हा बघा ना, हा पालखी मार्ग मी आमदार होईपर्यंत त्या दिवे घाटापासून जेजुरीपर्यंत सुद्धा 50 ठिकाणी अर्धवट लोक मरायची. बरोबर टाच लावली त्यांना सगळ्यांना. 138 लोक मेले होते. 138 2 वर्ष. आणि ते काम पूर्णपणे पूर्ण करून घेतलं. तेवढंच नाही केलं तर खाली राहिलेलं काम जे होतं हडपसर ते घाटापर्यंतचं ते देखील काम गडकरी साहेबांना सांगून त्याचे टेंडर वगैरे करून ते देखील केलं. आज 60% काम पूर्ण झालं आहे. हे सत्यात होते. हे भाजपचे नेते आता जे सांगतायत झुरळ कंपनी, हे सत्यात होते. 1 रुपया आणता आला नाही. रस्त्यातले खड्डे देखील मी केलेले, रस्त्यातले खड्डे झालेले पावसात ते सुद्धा भरता नाही आले ना. मी आमदार झाल्याबरोबर 352 कोटीचा रस्ता, सासवड सुपे रस्ता 80% पूर्ण झाला आहे. 10 मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. तो रस्ता झाल्यामुळे बाजूला 25-30 लाखाची जमीन जी होती ती आता 1.5 कोटी रुपये एकरने जायला लागली. याला म्हणतात विकास. अख्ख्या तालुक्यामध्ये 467 बंधारे आपण बांधले. ओढा असेल, ओढ्याच्या शेवटी एक, त्याच्या पुढे पाणी जिथपर्यंत जात आहे त्याच्या पुढे दुसरा, तिसरा, चौथा, आणि ते पाणी अडवलं गेलं. म्हणून अथर्व तुझ्या त्या आडाच्या वाडीपासून वर जाणारे सगळ्या ओढ्या नाल्याने आपण ते हे बांधले. कधी नव्हे तो ते पाणी वाहून जायचं. तिथली मुलं, त्या बाल्ल्या आणि परिसरातली मुलं उन्हाळ्यात त्या तलावामधून त्या सिमेंट बंधाऱ्यातून पोहताना मी पाहिली. त्यांना गेले 10-20 वर्ष पोहणे हा प्रकार माहीत देखील नव्हता. जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय आपण उभं केलं. मस्तानीच्या पडक्या वाड्यात आमचं तहसीलदारचं ऑफिस होतं. आता जाऊन बघा, बापूने बनवलेली इमारत, राज्यात जिल्हाधिकारीची इमारत नाही एवढी 27 कोटीची इमारत बांधली. याला विकास म्हणतात. पंचायत समितीची इमारत नवीन बांधली. याला विकास म्हणतात. अरे रेस्ट हाऊस होतं, मला आठवत आहे 2008 साली लग्न सोहळा होता आणि भुजबळ साहेब माझ्या त्या लग्नाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. 2008 सालची गोष्ट. सामुदायिक व्यासपीठ, 2 छोट्या छोट्या छाबड्या रूम होत्या त्याच जागेवर. आणि आता भुजबळ साहेबांना इथे बसवायचं कसं, कारण सासवडला त्यावेळेस माझंही घर नव्हतं. बसले तिथे टेम्पररी, इकडून तिकडून AC आणून बसवलं. पण माझ्या मनात ती खंत होती. आता जाऊन बघा, ते पाडून टाकलं मी आणि त्या ठिकाणी
पुण्यामध्ये जसं VIP रेस्ट हाऊस आहे सेम तसंच रेस्ट हाऊस बांधून तयार आहेत. आता जातात येतात सगळे. अनेक कामं मी म्हणतो एवढी कामं सांगतो. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी एक दाखवावं. एक मोठं काम त्यांनी केलं. निव्वळ फसवणूक. अरे आम्हाला फसवलं, देवालाही फसवलं. अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले काँग्रेस राष्ट्रवादीचे. कधी पंढरपूरला 800 कोटी दिले, कधी शिर्डी संस्थानला 500 कोटी दिले विकास आराखडा, कधी गजानन महाराजांना 400 कोटी दिले, अक्कलकोटला 200 कोटी दिले. अंबाबाईच्या इथे 100-200 कोटी रुपये दिले. नरसिंहाच्या वाडीला पैसे दिले गेले. पण संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं तुमचं आमचं पुरंदरचं खंडोबा देवस्थानला 1 रुपया देण्याची मानसिकता यांच्याकडे नव्हती. दिलं नाही. त्याला बापूला जन्म घ्यावा लागला. बापू मंत्री झाला आणि म्हणून 349 कोटीचा आराखडा मी तो बनवला. त्यातले 109 कोटीचं काम पूर्ण देखील झालं. कशाला मत चाटायचं कशाला बारामतीला? तुम्ही काही कमाल केलंच नाही. तुम्ही फसवताय आम्हाला. आणि म्हणून राष्ट्रवादीचे असतील किंवा भाजपचे लोक म्हणजेच काँग्रेसचे लोक तुमच्या समोर आले की त्यांना म्हणावं तुम्ही 1 रुपयाचं काम इथे केलं नाही, आम्हाला फसवलेलं आहे. एकमेव शिवसेना आहे. 2009 पासून मी आलो म्हणून ते पुरंदर उपसा पूर्ण झालं, म्हणून गुंजवणी पूर्ण झालं, म्हणून पाईपलाईनच्या कामाला गती आली, म्हणून आज एअरपोर्ट ग्रामीण भागात देशातला पहिला एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. अरे कोणी स्वप्न तरी पाहिली होती काय गधड्यांनी की पुरंदरला ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल? विजय बापूंनी ते स्वप्न पाहिलं की पुण्याचं विमानतळ हे एअरफोर्सचं विमानतळ आहे. आज नाही तर उद्या त्याला बंद नाही. त्यामुळे पुण्यासाठी मोठं एअरपोर्ट झालं पाहिजे जेणेकरून अशी इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर विकासाला गती येते. 5 वर्षात माझ्या फक्त अंत्ययात्रा काढीत बसले आमदार. काम काहीच केलं नाही. मी आमदार झालो आणि अगदी 15 दिवसामध्ये पिंपरी चिंचवडला एक मीटिंग होती. भूमिपूजन होतं. पोलीस आयुक्तालयाचं. मुख्यमंत्री होते, अजितदादा सुद्धा होते. आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा विश्वास बघा केवढा. आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेलं असेल. बापू आता तुम्ही आमदार झाला, आता पुरंदरचं विमानतळ होणार होणार होणार. कोण बोललं? मुख्यमंत्री बोललं. हा कॉन्फिडन्स असावा लागतो विकासाचा. 5 वर्षात काही केलं नाही. सहा महिन्याच्या आत 3000 एकर जमीन शेतकऱ्यांनी मोजून दिली. पुढच्या महिन्यात 1.5 महिन्यात काम सुरू होईल. आणि जसं विमानतळाचं काम सुरू होईल तसं विमानतळाच्या बाजूला येणारे 5 स्टार हॉटेल, शाळा, कॉलेज सगळं सुरू होईल. पुढच्या 5 वर्षात बघा पुरंदरचा काय विकास होतो. 1.25 लाख मुलांना रोजगार मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला योग्य ते ट्रेनिंग देऊन एअरपोर्टमध्ये घेतलं जाणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे देणार तसं 15% परतावा देणार आहेत. 100 गुंठे जमीन जर तुम्ही दिली असेल तर 15 गुंठे तुम्हाला एरो सिटीमधली 15 गुंठे जागा मिळेल जिची किंमत कमीत कमी 1 कोटी रुपये असेल. 15 कोटी फक्त 15 गुंठ्याचे मिळते कमीत कमी. आणि म्हणून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीने खोडा घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या वेळेस 3 सीट आपण जिंकल्या, फक्त 1च सीट माळशिरस बेलसर जिथे एअरपोर्ट आहे ते आपण जिंकू शकलो नाही. त्याचं कारण निगेटिव्ह राजकारण केलं आहे काँग्रेसच्या आणि सध्याच्या भाजपच्या लोकांनी. आता गावागावातून काय करतायत? चला दर्शनाला, चला अंबाबाईला, चला आणखी कुठे. का रे बाबा, इलेक्शन आल्यावर तुम्हाला अंबाबाई दिसते काय?
इलेक्शन नसताना नाही दिसली. मूर्ख बनवायला त्यांना दर्शनाला द्या, घेऊन जायचं आणि मला मतं द्या. एवढा स्वाभिमानी पुरंदर कमकुवत नाहीये. कधीतरी एक तुम्ही साडी देताय आणि दर्शनाला नेताय. अरे तो तुमचा लाडका मोठा भाऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कायमस्वरूपी दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला देण्याची व्यवस्था केली आणि पुन्हा सांगितलंय मी जिवंत असेपर्यंत ही योजना बंद पडणार नाही. तुम्हाला काय करायचे साडीचं आणि पिढीचं? तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्हाला दर्शनाला जायचं, खिशातले पैसे काढून तुम्ही जाऊ शकता. बारकाईने या गोष्टी केल्या आणि आज लाडक्या बहिणींचे पैसे अनेक गोरगरीब महिलांना औषधासाठी कामाला येत आहेत. अनेक उदाहरणं मी पुरंदरमध्ये सुद्धा तशी पाहिली. का हो 70 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, का जमलं नाही तुम्हाला? वर्षाला 1500 रुपये महिना म्हणजे किती होते? 1500 रुपये महिना म्हणजे वर्षाला सगळ्या लाडक्या बहिणींना मिळून 46,000 कोटी रुपये होतात. किती? 46,000 कोटी. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कदाचित हे धाडस कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं, हे वास्तव आहे. आणि म्हणून तुम्ही घाबरायचं कारण नाही. दर्शनाला गेला असेल किंवा आणखी काय कोण 2-4 आणि त्या अंबाबाईला सांगा, हे अंबाबाई, मताचा जोगवा आणि भीक मागण्यासाठी ज्या माणसाने माझा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न केला, मी आले, तुझं दर्शन झालं, पण मी आज तुझा हात जोडून विनंती करते आणि सांगते, होय, पैशाचा आमिष दाखवून आणि दर्शनाचे आमिष दाखवून मतं घेणाऱ्या माणसाला मी मतदान करणार नाही. धर्माचं काम म्हणून मी धनुष्यबाणाला मतदान करणार. असं घरातून ठरवून निघा आणि धनुष्यबाण आणू, मतदान करा. गावागावातल्या पोरांनी एक एक आपापलं गाव सांभाळा. विधानसभेला जे मतदान झालंय त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे याची काळजी प्रत्येक गावाने. नाही तर मी तालुका प्रमुख आहे, माझ्या गावात 25 मतं मिळत आहेत, चालणार नाही. संघटनेचे सुद्धा फेरबदल निश्चितपणे होतील पुढच्या काळात. जर रिझल्ट तुम्ही देऊ शकला नाही, आपापलं गाव सांभाळता येत नसेल, त्या पदावर राहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणखी कोणाला तरी तिथे काम करण्याची आपण संधी देऊ. किती कामं सांगू तुम्हाला मी. हजारो कोटीची कामं केली. उद्या हा 7 गावामध्ये एअरपोर्टमधून 10,500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. 50,000 कोटीचा एअरपोर्ट आहे. कोणी सिमेंट विकेल, कोणी टॅक्सी चालवेल, कोणी रूम बांधेल, कोणी काय करेल. आमच्या संपूर्ण नवीन पिढीला पुढच्या 10 पिढ्यांना कामाला येईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी कल्याणाच्या होतील. आणि पुरंदरमधला शेतकरी निश्चितपणे हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये उजवा होईल. नवे नवे हा विधानसभा मतदारसंघ उद्या 4 वर्षात महाराष्ट्रातला 1 नंबरचा विधानसभा मतदारसंघ होईल. जसं एअरपोर्ट, पाणी सगळं फिरलं ते. आणि म्हणून मित्र, तुम्ही साथ दिली पाहिजे. आता मी डायलिसिस करून आलोय, पण तरी मला खात्री आहे कोण किती जगतं माहीत नाही. पण गुंजवणीच्या पाण्यामधून या 16 गावांमधून जेव्हा जेव्हा 28,000 हेक्टरला पाणी दिलं जाईल, डाळिंब्याचं, संत्र्याचं, चिकूचं, जेवढी जेवढी म्हणून फळबाग आणि पिकं निघतील ना, त्या सगळ्या डाळिंबाद्या आणि पिकांमध्ये पुढची 300 वर्ष विजय बापू शिवतारे जिवंत राहील. याला विकास म्हणतात. नाहीतर आमचे पहिले सगळे पुढारी आहे ना, सासवडला बसायचे सकाळी 8:30-9ला सगळे जिल्हा परिषदे, पंचायत समितीचे मोहिनी हॉटेलच्या समोर. आणि काय चालायचं तिथे मोहिनीच्या? हे बघ, मी आहे ना पिंपऱ्याला 5 एकर जमिनीची हे मारली. काय मारली? इसार पावती मारली.
मग इथे 5 एकर जमिनीची इसार पावती मारायची, 10 लाख रुपये करणे, आणि पुण्यातला मारवाड्याला पकडून आणायचं आणि 2 महिन्यात ती जमीन 25 लाख रुपयांनी विकायची. हे सगळे दलाल आहेत इथे, लोकांना लुटलेले दलाल आहेत. तिकडे एक दलाल उभा आहे बघा त्या बेलसर माळशिरस मध्ये, अधिकृत दलाल. दुसरा तिथे उभा आहे, आजोबा एका पक्षात, बाप एका पक्षात, पोरगा एका पक्षात, काही संबंध नाही, फक्त ठेकेदार आहे. माझ्याकडे पैसे आहेत म्हणून 25 वर्षाचं पोरग जिल्हा परिषदेला उभं राहतं. काय संबंध तुमचा? काय तुम्ही काम केलं लोकांसाठी तेव्हा तुम्ही आज मतं मागताय? इथे तुमच्याकडे बघा, घराणेशाही. दुर्गाडेंच्या मुलीला तिकीट का हो? अख्ख्या मतदारसंघात तुम्हाला दुसरा एकही माणूस ओबीसीचा वगैरे दिसला नाही? कॅपेबल नाही का तो? नाही, तुम्हाला घरंदाजपणा करायचा आहे, घराणेशाही करायची आहे, आणि मग माझी मुलगी आहे म्हणून मतदान करा. बिलकुल नाही करायचं मतदान. जातीपातीचं राजकारण सुद्धा झालं नाही पाहिजे. मी मित्रांनो सांगतो, जातीपातीच्या राजकारणातून आपलं पोट भरत नाही. आपलं पोट भरायचं असेल तर तालुक्याचा विकास झाला पाहिजे, वेगवेगळ्या संधी तरुण पोरांना मिळाल्या पाहिजेत, नोकऱ्यांच्या असतील, व्यवसाय करण्याच्या असतील, तर पुढे जाता येईल, नाही तर जाता येणार नाही. तिसरा एक बघा, 40 वर्ष लालबत्ती घेऊन फिरत होता तिकडे. 40 वर्ष एक काम नाही करता आला, एक काम. तो मामा भरणे इंदापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्यांनी एका वर्षात 500 कोटी आणले ना आमदार झाले. आमचे अवगुणे काही करता आलं नाही, आणि आता म्हणतोय माझ्या पोराला निवडून द्या ना. 40 वर्ष वाट लावलेली तुझी काही इच्छा पूर्ण नाही झाली की आणखी पुढे? आणि म्हणून म्हणतो, काम करणाऱ्या लोकांच्या पाठी उभे राहा. अतुल मस्के गेले 20 वर्ष, 30 वर्ष सासवडला सुद्धा पाणी मिळालं ना, त्यावेळेस अतुल मस्केने अंगावर काठ्या मोडून घेतल्या ना, तेव्हा सासवडला पाणी मिळालंय. जेलमध्ये राहिले 100 दिवस तेव्हा पाणी मिळालंय, उपकार नाही. तो अतुल मस्के जेव्हा निवडून आला त्यावेळेस पहिला शिवसेनेचा सभापती म्हणून एवढ्याशा छोट्या गावचा माणूस सुद्धा प्रामाणिकता म्हणून शिवसेनेने त्याला सभापती केलं. आज त्यांची मिसेस उभी आहे. बारीक सारीक गोष्टीत लोकांच्या हिताचं काम करणारे लोक. केदारी मॅडम आहे, शीतल साळुंके आहे, कोळविरेगणाचे आमचा सतीश 20 वर्ष 2008 पासून माझ्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचं काम करणारा, गावोगाव सांभाळणारा माणूस, त्याची पत्नी आज इथे उभी आहे. उगाच कोणालाही पकडून आणलेलं नाही आहे. हा मुलगा ती मुलगी तो आहे. मलाही बोलत होते, मला वीर भिवडीमधून, की बापू तुमच्या मुलाला उभं करा, ही झंझट संपून जाईल. मी म्हटलं मी अगोदरच जाहीर केलं, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असामान्य करण्याची ही गोष्ट आहे. तिथे विजय बापू शिवतारेच्या घरातला माणूस नाही उभा राहणार, तिथे कार्यकर्ताच उभा राहणार. ताईला आमच्या सासवडच्या नगरपालिकेला सर्वांनी फोर्स केला की आता तिकडे आनंदी काकी आहेत, ताईला उभं करा, म्हणजे निश्चितपणे आपण जिंकू. म्हटलं जिंकू की न जाऊ द्या. पण मी सचिन भोंगळेला आम्ही सगळ्यांनी शब्द दिलाय. ओबीसी समाजाचा एक माणूस आहे, पण दिलेला शब्द आहे तो पाळला पाहिजे. ताईला सांगत होते, पण मी म्हटलं ताई निवडणूक लढवणार नाही. जे निर्णय झालाय तोच सचिन भोंगळे निवडणूक लढवेल. आणि सर्वसाधारण सीट असताना त्या सासवडच्या महत्वाच्या नगरपालिकेवर एक ओबी समाजाचा ड्रायव्हरचा मुलगा आपण दिला, सचिन भोंगळे. ही शिवसेना आहे. तुम्ही काय सांगता? आणि म्हणून मित्रो, इथे हा समाज तो समाज, याच्या पलीकडे जाऊन धनुष्यबाणाला मतदान करा, बाळासाहेबांच्या विचारांना मतदान करा. निश्चितपणे विजय आपलाच आहे. पण मेहनत 2 दिवस केली पाहिजे सगळ्यांनी. गावोगाव सांभाळा. महिलांना सांगतो, लाडक्या बहिणींना,
त्या लाडक्या भावाने एवढं मोठं काम तुमचं केलेलं आहे. नेहमी मी उदाहरण सांगत असतो. धर्मशाळा झेंडेवाडी जेजुरीने वाल्ले येथे जैन समाजासाठी करावे ते चालत येतात सगळी माणसं आणि घाट चढून आल्यानंतर थकलेले असतात म्हणून तिथे विसावा काहीतरी असावा. निश्चितपणे याच्या बाबतीतला निर्णय पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये घेतला जाईल. जागा मिळाली पाहिजे. जागा मिळाली, जर जैन समाजाने कुठून जागा घेतली 1-2 गुंठे तर बांधून मी देतो, पण तिथे जागा मिळणं खूप महत्त्वाचं आहे. निश्चितपणे आपण ते देखील काम करण्याचा प्रयत्न करू. इथे संमिश्र लोक आहेत सगळे. मी सगळ्यांना आवाहन करतो की जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून जी माणसं तुम्हाला काम करतील, जी माणसं तुमचं काम करतील, त्या शिवसेनेच्या लोकांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. लाडक्या बहिणींची अनेक उदाहरणं आपण बघतोय की आयुष्याच्या 22 वर्षापर्यंत आईवडिलांच्या घरी निस्वार्थ सेवा, त्याच्यानंतर नवऱ्याच्या घरी निस्वार्थ सेवा, काही अपेक्षा नाहीत. मुलं झाली, मोठी झाली, शिक्षण झालं, लग्नासाठी त्यांच्या आग्रह धरला, देवाला पाया पडले, सगळं झालं आणि 65व्या वर्षी जर पंढरपूरला जायची इच्छा एका माऊलीला झाली तर तिला नवऱ्याच्या पुढे किंवा लहान मुलाच्या पुढे हात पसरावा लागतो. मूडमध्ये असतील तर चांगलं बोलतात, नसतील तर हेडफेड करतात. काय त्या माऊलीला वाटत असेल 65 वर्षाच्या की मी पूर्ण आयुष्य समर्पित भावनेने यांच्यासाठी दिलं आणि एवढीशी माझी इच्छाला सुद्धा ते करतात. बरोबर हेच आम्ही ओळखलं आणि त्या 1500 रुपयामधून स्वाभिमानाने आमच्या महिला जगायला लागल्या. कित्येक घरातल्या, मोठ्या घरातल्या महिला आहेत, आयुष्याच्या 60-65व्या वर्षापर्यंत बँकेचं खातंच नव्हतं. आता लाडक्या बहिणीमुळे खातं उघडलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि खातं उघडल्यानंतर नवरा हळूच बोलतो, आले का रे पैसे, 1500 रुपये आले का? मला तर एक भगिनी भेटली, म्हणजे बापू मी लय हुशार आहे. मी काय करते, मला निरोप आला, मला मेसेज आला की त्या क्षणाला मी डिलीट करून टाकते. हे एवढं मोठं काम आपल्याला झालेलं आहे. त्यामुळे साडीच्या चक्करमध्ये, देवदर्शनाच्या चक्करमध्ये कोणी आणखी काय पैसे वाटेल, काय करेल, एकदम स्ट्रिक्ट राहा. आणि नीरेची माझी नेहमीची खंत आहे, या नीरेच्या सगळ्या बूथवर सगळ्यांनी असं कार्य करा की प्रत्येक बूथ, एकही बूथ मागे पडलं नाही पाहिजे. लोकल पॉलिटिक्स करून वाटोळं चाललेलं आहे. पण घाबरू नका, पुढच्या काळामध्ये नीरेमधले खूप मोठे बदल होतील, त्याची प्लॅनिंग मी केलेली आहे. आणि निव्वळ कोणीतरी 1-2 कुटुंब अख्ख्या नीरेला आणि सर्वसामान्य माणसाला दाबून ठेवतात, तो प्रकार होणार नाही. नीरेमध्ये अनेक पैसे मी 25 लाख, 15 लाख वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. पलीकडचा घाट मी पालकमंत्री असताना बांधला, 1.5-2 कोटीचा दत्तघाट मी बांधलाय. तुम्ही दाखवा ना. हां, अगोदर घेतलाय महादेव घाटाला सुद्धा. आणि म्हणून या गावातील सर्व नागरिकांचा माझी विनंती आहे, काही लोकांना मी फोनवर सुद्धा बोलणार आहे, पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक गावागावामधून राख. आता रणवरे आले इकडे, बाळासाहेब, 1 नंबरची मतं, एकदम डिपॉझिट जप्त झाली पाहिजे समोरच्यांची, असं काम करा. काही काम नाही, हे नाही, माझ्या मुलीला तिकडे एक, तिकडे तो गंगाराम बोलतो माझ्या मुलीला द्या. आणि म्हणून कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून प्रचंड मताधिक्याने या दोन्ही उमेदवारांना, तिन्ही उमेदवारांना प्रचंड शक्तीने, प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं, अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भटकन मारा 2 मिनिटं.